सुबह के 5:30 बज रहे हैं। उठ गए सभी लोग, वॉशरूम, कोई ब्रश करके आ रहा है। मैं गया था 4:30, हो गया काम, एकदम फ्रेश हो गए। आज हमें जाना है रायगड की तरफ। हम सकाळी उठून सगळी तयारी करून नाश्ता करतोय। नाश्ता मजबूत होता कारण चालायचं पण मजबूत होतं। नाश्ता करून आम्हाला 7 वाजता निघायचं होतं, तर आम्ही रेडी होऊन भट्टी विलेजच्या कमानीजवळ येतो। हे आमचे ऋषीदादा, हे आम्हाला लीड करणार आहेत। सगळेजण तयार होते परफेक्ट, पण पाऊस चालू होता त्याच्यामुळं पावसातच जायचं होतं। तर आम्हाला हा समोर रस्ता दिसतो, तिथून वरती जायचं होतं। एकदम सगळे तयार आणि आता आम्हाला ब्रीफिंग करतात। आयोजित राजगड तोरणा रायगड असं 3 दिवसाच्या ट्रेकला आपण आलेलो आहोत। त्याबद्दल पहिलं सगळ्यांचं सरचे स्वागत। आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये बरं का, आज आपण दुसरा दिवस आहे, काल आपण स्वागत ते पहिल्या दिवशी आले। काल जो तुम्ही ट्रेक केला आहे राजगड मधून, तुम्ही चालत गेले वरती नंदिनी मातेकडून, खिंडीमधून, तोरणाकडून चढून आले। काही लोक या बोरजावरून खाली आले, काही लोक वेल्ल्यांना आले। हे गाव आहे, हे भट्टी गाव आहे, हे ऐतिहासिक गाव आहे। या गावामध्ये रामाचं एक मंदिर आहे मागे, त्या मंदिराची जी कमान आहे समोर ते धरण दिसतं, ते गुंजवणी धरण आहे। त्या धरणामध्ये शिवकालीन काळामध्ये जेव्हा इथं विध्वंस झाला होता त्याची कमान ती तिथं सापडली होती। कमान ती दगडाची कमान अख्खी भविता वरती लावलेली आहे। खूप मोठं ऐतिहासिक भट्टी म्हणून गाव आहे। आता आपण इथून पुढे चालत निघाले गळगणीकडे। गळगणीकडनं आपण मोरी गावाकडे जाणार आहे। मोरी गावामध्ये आपला ब्रेक राहील, तिथे आपण लंच करणार आहे। जास्त वेळ कोण थांबणार नाही, स्टँडिंगच लंच राहील। तिथे आपल्याला पिठला भाकर मिळेल, तिथे आपण थांबून खाऊन तसंच आपण सिंगापूरला खाली उतरणार आहे। खाली आपण दापोलीकडे जाणार, दापोलीकडे आपण वाळंदपूरकडे जाणार। वाळंदपूर मध्ये गेल्यानंतर तिथे एक पूल लागतो, त्या पुलाचा इतिहास खूप मोठा आहे। इंग्रजांच्या काळात तो पूल बांधला गेला होता। तिथे वाळंजाई म्हणून देवी, ज्या तुम्ही काल वाळंजाई मंदिर राहिले, ती देवी खाली कोकणात उतरलेली आहे। तिथे वाळंदपूर म्हणते देवीचं ठिकाण आहे। त्या पुलाचा असा इतिहास आहे की इंग्रज काळापासून इंग्रज अधिकारी स्वतः त्या पुलावर जाताना स्वतःच्या पायाच्या चपल्या काढून जात होते। तर आपल्याला तो पूल क्रॉस करायचा आहे। तिथे आपली गाडी येईल, जर ज्यांना चालणं शक्य असेल ते चालत चालत सर्व वारंगीकडे निघतील, ज्यांना चालत शक्य नसेल ते गाडीमध्ये बसून वारंगीकडे निघतील। आजचा आपला मुक्काम वारंगी या गावात असेल। वारंगी गावात नेटवर्क नाहीये, त्यामुळे कुणी जास्त मागे पुढे जास्त अंतर ठेवू नका। आपल्या सोबत राहण्याची काळजी घ्या। सगळे फिट आहेत? ओके, सगळे ओके? यस, तुम्हाला काय प्रॉब्लेम? नो, तो हम निकल गए। आज शूट भी किया जाए थोडाफार, इथपर्यंत चांगला रस्ता है। तिथपर्यंत पूरा कीचड़ है। सुबह सुबह बारिश आ गई एकदम से, तो सभी ने रेनकोट पहन के राइट है। ये करना है, पानी गंदा आ रहा है, इसका मतलब ऊपर किधर तो बारिश चालू है, ऐसा सोच सकते हो। तो ज़्यादा देर रुकना खतरे से खाली नहीं है इधर। अरे यार, अभी स्विच भीग जाएंगे सबके। क्या ही कर सकते हैं। चलो, संभाल संभाल के पाँव रखो, पानी में गड्ढा हो सकता है, दगड़ धोंडे हो सकते हैं। मोबाईल बंद करना माझा। चला, चालत राहा, बघायचं नाही असं। चलो, भट्टी गावातून जस्ट निघालो की एक डोंगराचा रस्ता लागला आणि रस्त्यात पाणी पण लागलं। त्याच्यातून येणं फार मुश्किल होतं, तरी तुम्ही बघितलं आम्ही कशी पायपीट करून आलो। आणि नमस्ते गाइस, कोरना से भट्टी विलेज से निकल चुके हैं रायगढ़ की तरफ। 2 किलोमीटर का थोड़ा ट्रायल था, जंगल का वो रास्ता तो क्रॉस कर लिया है। अभी ऐसा अच्छा खासा रोड लगा है, देखो नज़ारे पीछे। आगे लोग आगे है, पीछे चल रहा हूँ। बाजू में गुंजवनी डैम। अभी ऐसा रास्ता है, देखेंगे फिर एक जंगल लगेगा आगे।
खाली हातपुडे गाव आहे, रायगड गाव आहे, पण आपल्या पुढे रिक्षेवरनं जायचं आपल्या पुढे. आणि आता पुढे कसं जनावरांच्या वाटा इकडे सुटल्या असतात, त्यामुळे सगळ्यांनी सोबत राहायचं आपल्याला. तुम्ही पुढे जाऊ नका, त्यामुळे सगळ्यांनी पुढे पण जाऊ नका आणि पाठीमागे पण जात राहू नका, सगळ्यांनी सोबत सोबत जाऊया आपण. आता इथून कळत की आपला 3 ते 3.5 तासाचा ट्रेक आहे आपला मोरीपर्यंत. आणि मोरीमध्ये आपला लंच पिटलं बघा, त्याच्यानंतर मग आपल्याला व्हॅली डिसेंड करायची. त्यामुळे आता आपण जरा पाय उचलूया का, की संध्याकाळी आपल्याला नाव उतरायला वेळ नको व्हायला. अंधारच्या आधी आपल्याला नाव उतरून खाली उतरायचं. कमीत 5 वाजेपर्यंत आपण खाली दापोली गावामध्ये गेले पाहिजे. तिथे गेल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही, तिथे वेळ जाते आपण गाडीतून जाऊ काही काही पण. पण ते अंधारच्या आधी आपण सिंगापूरला खाली उतरायची. ठीक आहे सर, लेट्स गो. आपका दोस्त ऐसे ऐसे रास्ते है। तोरना डिसेंड करके कल आराम किया था हम उधर भट्टी में। आज निकल गए रायगढ़ के लिए। रायगढ़ के लिए ऐसा ऐसे रास्ते है, पूरा सुनसान रास्ता। टीम आगे गई है, थोड़ा पीछे छूट गया है, कुछ लोग आ रहे हैं। देखो रास्ता, चारों बाजू में जंगल, अंदर से रास्ता। अब भी ट्रैक मज़ा कुछ और ही है। अब भी ट्रैक का मज़ा। इतना चल के हम पहुंच जाते हैं मोहरी गाव में। उधर हमें मिळता आहे अपना पिठलं भाकर खाऊन आम्ही मग आम्हाला सिंगापूर नाळ उतरायचं होतं कोणत्याही हालतीत. पाऊस तर जोरदार धरला होता, चालू होता, पूर्ण भिजले लोक होते. मग काय पिठलं भाकर खाऊन आम्ही निघतोय पुढच्या रस्त्याला. बघा तुम्हाला समजेलच. सुका पाटील आला का रे? नमस्ते दोस्तों, दूसरा दिन का लंच हो गया। अभी उतर रहे हैं हम। इधर से उतर के नीचे सिंगापुर की नाव भी उतरनी है। अभी दापोली में रात का मुक्काम, फिर कल रायगढ़। रास्ता देखो, रास्ता देखो, रास्ता क्या ही रास्ता है। कीचड़ है, सब गिर रहे हैं, उठ रहे हैं, गिर रहे, उठ रहे हैं। जोखिम भरा रास्ता, कृपया अपने जोखिम पे चलिए। वाटा अजून बऱ्याच करायचे. आपली नाही आपलं राहू दे. पाऊस कमी तर पाणी असणार आम्ही येऊ. आपण मी आनंद येतो आम्ही. त्यामुळे आपण खाली घेऊ. मोठा वॉटरफॉल तर सांगितल्यानंतर आम्ही सिंगापूर नाळेकडे उतरत असताना एकदम नवीन रस्ता होता. पहिल्यांदा आमचा ट्रेक जात होता R2R साठी. तर खूप जण पडले, म्हणजे चिखलात भरलेले. तर बघा पुढे तुम्हाला समजेलच आता सिंगापूर नाळ. असे पडत चढत आम्ही जाऊन पोहोचतोय सिंगापूर नाळेजवळ. ह्या ट्रेकमधला सर्वात खडतर रस्ता म्हणजे हा सिंगापूर नाळ आहे. अलीकडे तुम्हाला वॉटरफॉल दिसले असतील. नंतर आम्हाला उतरायचं होतं सिंगापूर नाळ. पूर्ण रस्त्याला एकदम हे लागलेलं होतं शेवाळ, त्याच्यामुळं एकदम घसरडा रस्ता होता. मग काय लिडरने रोप लावली 2 आणि सगळ्यांना एकेकांना सावकाशीनं उतरून आम्हाला सिंगापूर नाळ्याला जणू 2 तास लागले सगळ्यांना उतरायला, कारण 40-50 जणांची टीम होती. खूपच खतरनाक रस्ता. सदैव असा की चारीकडं धुकं होतं. आम्हाला इकडलं व्ह्यू नाही दिसला. समजा व्ह्यू वगैरे दिसला असता तर काही लोक म्हणजे जसे की घाबरतात, तसं झालं असतं. मग आम्ही सिंगापूर नाळ उतरून पोहोचतोय खाली दापोली गावात. जाताना आम्हाला रात्र होते, त्यामुळं तो शूट करणं काही शक्य नव्हतं. तर तुम्हाला समजेलच, बघत चला पुढे. रात्री दापोली गावात पोहोचून तिथून वारंगीला जातो आणि श्रीराम मंदिरात मुक्काम करतो. अशा भन्नाट प्रवासासाठी तुम्ही मला नक्कीच सबस्क्राईब करू शकता आवडला असेल तर, आणि इंस्टाग्रामवर फॉलोसुद्धा करू शकता. मी तुमचा मित्र एक मुसाफिर बंजारा. आणि रात्रीचं जेवण झालं की आम्ही झोपायला श्रीराम मंदिरात वारंगीमध्ये. आणि तुम्हाला 3रा दिवसाचा प्रवास समजेलच. शेवटी श्रीमान रायगड जवळजवळ पोचलेलोच होता. चला, गुड बाय मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.